आपण पाहताय कोल्हापूर संकेत लाईव्ह, प्रत्येक घडामोडीचा अचूक संकेत. काळाचा घाला, शॉक लागून महिलेचा दुर्दैवी मृत्यू. वटपौर्णिमेच्या दिवशी शिरढोण गावावर शोककळा. शिरढोण गावातील सर्वसामान्य, मनमिळावू व कष्टाळू व्यक्तिमत्व म्हणून परिचित असलेल्या शहाजी पवार यांच्या कुटुंबियांवर वटपौर्णिमेच्या दिवशी दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पत्नी अर्चना शहाजी पवार घरात विजेचा शॉक लागून उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. शहाजी पवार यांनी काही वर्षापूर्वी पत्नी अर्चना यांच्या साथीनं भेलपुरी, दाबेली, वडापाव आदी खाद्यपदार्थांचा व्यवसाय सुरू केला होता. त्यांच्या पदार्थांच्या दर्जेदार चवीमुळं शिरढोण परिसरात त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली होती. कष्टाच्या बळावर त्यांनी नुकतंच आपल्या स्वप्नातील नवीन घराचं बांधकाम सुरू केलं होतं. घराचं काम सुरू असल्यानं ते सध्या भाड्याच्या घरात वास्तव्यास होते. मिळालेल्या माहितीनुसार वटपौर्णिमेनिमित्त वडाच्या पूजेसाठी जाण्यापूर्वी घरातील कामं आवरत असताना घरातील विद्युत कनेक्शनची वायर खाली आल्याचं त्यांच्या पत्नीच्या निदर्शनास आलं. ती वायर वर बांधण्याचा प्रयत्न करत असताना अंग ओले असल्यामुळं त्यांना विजेचा जोरदार शॉक बसला. त्या जागीच कोसळल्या. त्यांना तातडीनं उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. या दुर्दैवी घटनेमुळं पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण शिरढोण गावात हळहळ व्यक्त होते. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, एक मुलगी तसेच सासू-सासरे असा परिवार आहे. वटपौर्णिमेसारख्या मंगलदिनी घडलेल्या या दुर्दैवी घटनेनं शिरढोण गाव शोकसागरात बुडालं असून नागरिकांकडून दिवंगत आत्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील वेगवान घडामोडी व बातम्यांसाठी कोल्हापूर संकेत लाईव्ह न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.